नमस्कार मंडळी, आज आपण चिंतामण नगरमध्ये आलेलो आहोत. तर इथली मला तक्रार आलेली होती सांडपाण्यासंदर्भात. तर आपण यांना विचारूया, तुमचं नाव काय? नीलिमा चुटे. सुकेशनी भागवत. सुकेशनी भागवत. हां. तुमचं नाव? शिल्पा निरंजन आहे. तर मॅडम इथली तक्रार काय होती? हे जे नदूलच्या भागातलं जे सांडपाणी आहे ते लेआउट मध्ये काढून दिले आहे यांनी. आणि त्याची म्हणजे काहीच अशी विल्हेवाट लावलेली नाही. आम्ही हे कंप्लेंट करून आता 1 वर्ष झाला आहे. 22/8 ची माझी कंप्लेंट आहे. ओसी दोन्ही आहे माझ्याकडे. मुख्य अधिकारी साहेब नगर परिषदेला केली होती तुम्ही? आणि ते प्रतिलिपी पण देऊन आहे त्याच्या मागे. आणि एक जिल्हा अधिकारी साहेबांना केली होती. आणि प्रत्यक्ष भेटली आहे मी. सीओला पण भेटली आहे, आधी जे कलेक्टर होते त्यांना पण भेटले आहे. 3-4 वेळा मुलाखत झाली आहे माझी त्यांच्यासोबत. त्यांनी एकही ऍक्शन घेतलेली नाही आहे. काय उत्तर वगैरे काय दिलं त्यांनी? असं भेटलं करू म्हणून करू बस. याच्यानंतर पण 1 वर्ष निघून गेला, काहीच नाही केलं? काहीच. तुमचं नाव? मी प्रवीण भागवत. आम्ही 20 वर्षापासून इथं राहत आहोत. पण हे अशीच व्यवस्था आहे याची. नाल्याचं बांधकाम अजून इकडले केलेलं नाही आहे ना. आणि डुकराचा, कुत्र्याचा आणि सापाचा वगैरे, आमच्या साप घरात येतात आमच्या नेहमी. लहान मुलं असतात, आजार होतात, डेंग्यू वगैरे होतात. याची काही समस्याचं निवारण साहेबांनी लावावं. बघा, आता या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिली आहे. कसं सांडपाणी इथे जमा झालेलं आहे, तुम्ही मागच्या साईडला बघू शकता. माझं घर बॅक साईडला क्रॅक गेला आहे. त्याची नुकसान भरपाई कोण देणार आहे? पाण्यामुळे. पाण्यामुळे. पहा ना तुम्ही, तिकडे साईडनं बॅक साईडला पुरा क्रॅक, जोत्यात सुद्धा क्रॅक गेला आहे. ते आम्ही टॅक्स भरणार नाही, याची नुकसान भरपाई त्यांनी द्या. बघा, या प्रकारचा त्रास जनतेला होऊन राहिला आहे. आणखी याच्या मागच्या साईडला जो ब्लॉक आहे त्या साईडने पण याच प्रकारचं पाणी साचलेलं असतो. तर तुम्ही बघू शकता, यामुळे बिमाऱ्या, रोगराई वाढू शकतो. घरामध्ये लहान लेकरं असतो, त्यामुळे त्यांनाही त्रास होऊ शकतो. हे बघा, घरात लहान मुलं असतात. तर मला असं वाटतं नगर पालिकेने, जिल्हा अधिकारी साहेबांनी लवकरात लवकर दखल घ्यावी इथली. मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.